नमस्कार. सध्या संसदेचं अधिवेशन चालू आहे, पावसाळी अधिवेशन, आणि या अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूरवर खूप काही चर्चा होताना दिसत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलं आणि ते राबवल्यानंतर ते थांबवण्यात देखील आलं. ते थांबवण्यामागचा हात कोणाचा, भारतावर कोणाचा प्रेशर आला का, नरेंद्र मोदी कुणाला घाबरले का, किंवा त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या सारवासारव कशा करायचं, हे सगळं सध्या संसदेमध्ये चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, गरीब जनतेचे प्रश्न, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या संसदेमध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही आहे. अगदी आपण बोलणार आहोत थोडक्यात, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करत जा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंदूर झालं. ऑपरेशन सिंदूरमध्ये पहलगाम हमला जो काही झाला त्यामध्ये आपले निष्पाप लोक त्या ठिकाणी मारले गेले. आता जे काही नरेंद्र मोदी यांचे जे काही अंधभक्त आहेत, ते अंधभक्त नरेंद्र मोदींवर खूप काही विश्वास, आणि नरेंद्र मोदी स्वतः सांगत होते संसदेमध्ये की काही गोष्ट घडण्याच्या आधी मला अंदाज येतो. मग नरेंद्र मोदी यांना हा प्रश्न आहे की पहलगाम हल्ला घडायच्या आधी तुम्हाला समजलं नाही का? बरं ठीक आहे, हल्ला घडल्यानंतर ते लोक सापडले देखील नाही 2-3 महिने. मग अशी कुठली तुमची जादू, अशी कुठली तुमची जे काही पुढचं म्हणजे जे काही भविष्यात होणारे त्या गोष्टी तुम्हाला कळतात, कसं काय कळालं नाही? आणि या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेशर देखील आणला, आणि त्या प्रेशर आणल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ते सीज फायर केलं. म्हणजे नरेंद्र मोदींनी नाही केलं, डोनाल्ड ट्रम्पने सीज फायर केलं. डोनाल्ड ट्रम्पने त्यावेळेस खूप काही सांगितलं की आम्ही तुमच्याशी व्यवसाय करणार नाही, तुमच्याबरोबर बिझनेस करणार नाही, जर तुम्ही हा जो काही आता पहलगामसाठी ऑपरेशन सिंदूर राबवत आहे ते जर तुम्ही स्टॉप केलं नाही तर आम्ही तुमच्याबरोबर कुठलाही ट्रेड करणार नाही यापुढे. कारण की अमेरिका आणि पाकिस्तानचे चांगले संबंध आहेत, हे आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच माहिती आहे. पण हे सगळ्या गोष्टी घडत असताना मग आपली सारवासारव कशी करायची, आपल्या गोष्टी झाकायच्या कशा, तर उठून सुटून एकच मुद्दा, तो म्हणजे पंडित नेहरूंचा. अमित शहांनी पंडित नेहरूंचा मुद्दा घेतला आणि नरेंद्र मोदी यांनी देखील पंडित नेहरूंचा मुद्दा घेतला की असे आधीही अटॅक झालेले आहेत आणि आधीही अशा गोष्टी झाल्यानंतर त्यावेळेसचे पंतप्रधानांनी सीज फायर केलं होतं. ठीक आहे, जे घडलं ते घडलं. तुम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणता, तुम्ही स्वतःचं मार्केटिंग एवढ्या जबरदस्तीने करता, मीडियावाल्यांना सांगून तुम्ही एवढं मोठं मार्केटिंग केलं विश्वगुरू म्हणून. मग विश्वगुरूला अजून एक मोठा विश्वगुरू आला आणि त्या मोठ्या विश्वगुरूने कसं काय थांबवलं? या सगळ्या गोष्टींची उत्तरं देणं अपेक्षित होतं. राहुल गांधी यांनी ज्यावेळेस विचारलं, राहुल गांधींना देखील तेच मुद्दे नरेंद्र मोदी यांच्याकडनं सांगण्यात आलं की पंडित नेहरूंनी असं केलं, ओके, यांनी असं केलं, तसं केलं. प्रत्येक मागच्या 15 वर्षापासून आपण एकच मुद्दा बघतोय, तो म्हणजे पंडित नेहरूंचा. पंडित नेहरूंनी असं केलं, पंडित नेहरूंनी तसं केलं, महात्मा गांधींनी असं केलं, आपला देश असा झाला असता, तसा झाला असता. पण मुळात म्हणजे जो काही पाया होता, तो पाया तर ते ठेवून गेले होते काँग्रेसवाले. तुम्हाला वरची इमारत बांधायची होती. आता काही लोक म्हणतात की जो काही पाया होता तो इंग्रजांनी बांधला. ठीक आहे, इंग्रजांनी बांधला असेल, ठीक आहे, पण तो कंटिन्यू 60 वर्ष त्यांनी राखून ठेवला आणि त्याच्यावर देखील त्यांनी ती प्रगती केली. आणि मग तुम्ही आता लास्ट फ्लोअरला जाऊन बसताय आणि म्हणताय की हे सगळी बिल्डिंग आम्ही बांधली. हे अतिशय चुकीचं, BJPवाल्यांनी अतिशय चुकीचं. कारण की BJPचा महत्त्वाचा प्रोपोगंडा एकच आहे, तो म्हणजे काँग्रेस काँग्रेस काँग्रेस, पंडित नेहरू. आता येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर. आज भारतामध्ये बेरोजगारी एवढी वाढली, शिक्षित तरुणांना आज नोकरी नाही आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे, एवढे मोठे आंदोलनं झाले, त्या आंदोलनांना उत्तरं नाही. पंजाब हरियाणामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलनं झाले, त्यांना अश्रूबॉम्ब टाकून, पाण्याचे गोळे टाकून तिथून हटवण्यात आलं. काही लोकांचे मृत्यू देखील झाले, पण सरकारला तिथं वेळ नाही. पहलगाम हल्ल्याच्या आधी मणिपूर जळतंय, मणिपूर अजून देखील जळतंय, तिथपर्यंत नरेंद्र मोदी यांना जायला वेळ नाही. सगळ्यात महत्त्वाचा राग कधी येतो? अधिवेशन सुरू होऊन जातं आणि नरेंद्र मोदी दौरा काढता, इंग्लंड दौरा, UK दौरा, आणि ज्यावेळेस भारतामध्ये
लोकांचा उद्रेक माजतो की नरेंद्र मोदी गायब झाले गायब झाले गायब झाले, मग अचानक एंट्री मारायची आणि काहीतरी मुद्दे तिथे टाकून द्यायचे. 1 तास 1.5 तासाचं भाषणामध्ये न सर्वसामान्य जनतेचे विषय झाले, न शिक्षित लोकांचे विषय झाले, न बेरोजगारीचा विषय झाला, न धंदेवाल्यांचा विषय झाला. काहीही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं नाही. फक्त पहलगाम हल्ला, ओके, आणि काँग्रेसने कसं केलं, पंडित नेहरूंनी काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ते केल्या. बरं, त्यांनी ते गृहमंत्री अमित शहानी तेच केलं. म्हणजे या लोकांना कशासाठी, या अंधभक्तांनी, आता सगळ्यात महत्त्वाचं या अंधभक्त आहेत. मोदी म्हणेल तेच, मोदी म्हणेल सूर्य, मोदी म्हणेल चंद्र, मोदी म्हणेल रात्र आहे दिवसाला, रात्रीला दिवस आहे, तरी अंधभक्त होच म्हणतील. गटारीमधनं गॅस लाईन काढायची, पाईपलाईन काढायची, ओके, या अशा गोष्टी अशा लोकांना आपण निवडून दिलं आहे. आणि म्हणून आज अधिवेशन होईल, अधिवेशन होतं, वर्षातनं 2 वेळेस होतं, हे आपली वेळ मारून नेता. पण सर्वसामान्य जनतेने हे समजणं गरजेचं आहे की आपण कोणासाठी लढतो आहे, कोणाच्या बाजूने लढतो आहे, या अंधभक्त आपण का बनून बसलो आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा विचार करण्याची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.